मालेगाव नाशिकसह अख्ख्या महाराष्ट्राला हादरवणारी घटना. केवळ 3.5 वर्षाची चिमुकली. नराधमाकडून अत्याचार आणि हत्या. एकीकडे राजकारणी लोक सांत्वन करताना दिसत आहेत, मात्र दुसरीकडे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया देत अनेक प्रश्न उभे केले आहेत. काय आहे प्रकरण, सविस्तर पाहूया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने तुमचं स्वागत करते न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये. मालेगाव पासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगराळे या गावात गेल्या रविवारी रात्री एका 3.5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड मारून क्रूर हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण पसरलं. पोलिसांनी तात्काळ संशयित विजय खैरनार वय वर्ष 24 याला अटक केली आहे. न्यायालयाने सुरुवातीला 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. न्यायालयात आणण्याची तयारी सुरूच होती, मात्र मोठ्या संख्येने जमलेल्या संतप्त नागरिकांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात सादर केले. न्यायालयाने 7 दिवसाची अतिरिक्त कोठडी दिली आहे. या सविस्तर घटनेनंतर अनेक नेते मंडळींनी घटनास्थळी धाव घेत कुटुंबियांची भेट घेतली. अशातच आता गुरुवारी रात्री मनोज जरांगे पाटील यांनी डोंगराळे येथे भेट देऊन कुटुंबियांना सांत्वन केले. यावेळी बोलताना ते संतापले. सोन्यासारख्या लेकी मरणार आणि तुम्ही फक्त फाशी फाशी करत बसणार. त्यांनी राज्य सरकारला थेट मागणी केली. 2 महिन्यांच्या आत कायदा करा, आरोपीला फाशी द्या. फाशी देता येत नसेल तर डायरेक्ट एन्काउंटर करा. तसेच ते म्हणाले, लाडकी लेक म्हणता, लाडकी बहीण म्हणता, मग न्याय द्या. न्याय दिला नाही तर तुमचं तोंड काळं करा. जरांगेंनी सरकारला इशारा दिला आहे. 2 महिन्यात न्याय न मिळाल्यास संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल. याशिवाय त्यांनी काही मोठ्या मागण्या देखील इथे केलेल्या दिसत आहेत. बाललैंगिक अत्याचार कायद्यात दुरुस्ती करा. पीडितेच्या नावाने कायदा करा. प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा. महिन्याभरात चार्जशीट दाखल करा. घटनेनंतर मालेगाव व परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी मालेगाव बंदचे आयोजन करण्यात आले आहे. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून या प्रकरणाचा तपास जलद गतीने सुरू असल्याची माहिती दिली जात आहे. ही घटना नक्कीच मन हेलावून टाकणारी आहे. लाडकी बहीण, लाडकी लेक म्हणणाऱ्या राज्यात पीडित चिमुकलीला न्याय मिळणार का? राज्य सरकार कायद्यात तातडीने बदल करणार का? यावर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत. अशाच ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.